चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी आज आपला मित्र उदयलाल घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व कापूस उत्पादक कास्तकार बांधवाचे आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेती करतो आता स्वागत। तर बघा मित्रांनो, आपण सर्वांनी थंबनेल पाहितलं व आपण सर्वांनी टायटल वाचलं। राज्यातील व देशातील सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट, जी अपडेट आली आहे अमेरिकेतून। होय मित्रांनो, अमेरिकेतून कापसाच्या बाजारभावावर प्रचंड परिणाम करणारी एक अपडेट आली आहे की ज्याच्यामुळे आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या बाजारभावात प्रचंड बदल होताना दिसणार आहे। पण अमेरिकेतून अशी कोणती अपडेट आली की ज्याच्यामुळे भविष्यात कापसाच्या बाजारभावात देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड आणि विलक्षण बदल या ठिकाणी बघावयास मिळतील? जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी सविस्तर व अचूक उत्तर, तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ पाहत असताना जिथं आपल्याला आवडल्यासारखा वाटेल तिथं लाईक करा। जास्तीत जास्त कापूस उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा। मला आजवर हे कळालं नाही की आपण व्हिडिओला लाईक करता, शेअर करतात, परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं का बरं राहून जाते? अशा परिस्थितीमध्ये सर्वांना हात जोडून कळकळीची एकच विनंती करतो की आपल्यासाठी फार मेहनतीने व्हिडिओ तयार करून मी आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि आपण सर्वांनी जरूर माझी मेहनत बघून या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करून घ्यायला पाहिजे, ज्याच्यामुळे नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी आम्हाला तर प्रोत्साहन मिळते, पण दुसरीकडे आपल्याला सुद्धा या ठिकाणी सातत्यानं नवनवीन व्हिडिओ अपडेटेड स्वरूपात मिळत राहतात, ज्याचा आपल्याला होतो या ठिकाणी फायदा। म्हणून जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेल ऑल करून घ्यायचं। तर बघा मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट, जी अपडेट आली आहे अमेरिकेतून की आता अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या बाजारभावात इथून पुढे होणार आता प्रचंड बदल। पण असं काय घडलंय अमेरिकेत की ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या बाजारभावात प्रचंड बदल होऊ शकतो? चला जाणून घेऊया। तर बघा मित्रांनो, अमेरिका हा जगातील सर्वात महत्त्वाचा कापूस उत्पादक देश आहे। जर आपण विचार केला तर अमेरिकेतील कापसाच्या उत्पादनाचा फरक हा जागतिक बाजारावरती 100% पडतो। जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर मागच्या वर्षी अमेरिकेचं कापूस उत्पादन हे 184 लाख या ठिकाणी गाठीच्या आसपास होतं। जर आपण विचार केला तर हे अमेरिकेचं उत्पादन अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण अमेरिका एकूण उत्पादनाच्या जवळपास 60 ते 70% कापूस हा निर्यात करत असते। जर अमेरिकेतील कापूस उत्पादन घटलं तर आंतरराष्ट्रीय बाजारात साहजिक याचे पडसाद उमटणार आणि उत्पादन वाढलं तरी याचे या ठिकाणी आपण जर बघितलं तर पडसाद उमटताना दिसणार आहे। सध्या जर आपण बघितलं तर जो रिपोर्ट आलाय त्यानुसार अमेरिकेमध्ये ज्या भागात कापसाची लागवड जास्त, जो की टेक्सास असेल त्याच्या नजीकचा जो भाग आहे, तर या महत्त्वाच्या राज्यांमध्ये मागच्या जवळपास 2 आठवड्यापासून व्यवस्थित पाऊस झाला नाही आणि आणखीन जवळपास 1 ते सव्वा आठवडा पाऊस काय होणार नाही। मग याच्यामुळं तिथं कापसाच्या वाढीवर परिणाम होताना दिसत आहे। कापसाची वाढ ही त्या ठिकाणी स्टॉप झालेली आहे। याच्यामुळे भविष्यात उत्पादन घटण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे। अमेरिकेत साधं 10 ते 15% जरी कापूस उत्पादन घटलं तर याचा परिणाम भविष्यात कापसाच्या दरावरती 100% होणार। याच्यामुळं आपल्याला कापसाचा बाजारभाव हा या ठिकाणी सुधारताना दिसणार। इमिजिएट इफेक्टचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारात मागच्या 4-5 दिवसात यामुळे कापसाचे भाव सुधारले आहेत, परंतु जर आपण बघितलं तर सध्या कास्तकार बांधवांकडे कापूस हा शिल्लक जवळपास नसल्यास जमा आहे। मग तुम्ही म्हणाल या असणाऱ्या बातमीचा या ठिकाणी उपयोग आम्हाला कसा समजावून सांगतो? तर लक्षात घ्या मित्रांनो, भविष्याचा जर आपण विचार केला तर आपला कापूस ऑक्टोबरमध्ये त्या ठिकाणी वेचायला स्टार्ट केला जातो, नोव्हेंबरपासून विक्रीसाठी उपलब्ध होत असतो। अमेरिकेमध्ये सप्टेंबरमध्ये ही प्रोसेस होते आणि ऑक्टोबरच्या फर्स्ट वीकपासून अमेरिकेमध्ये कापूस हा विक्रीसाठी उपलब्ध होत असतो। म्हणजे भारताचं आणि अमेरिकेचं जे सीझन आहे याच्यामध्ये फक्त एक जवळपास 1 महिन्याचा फरक आहे। पण एक गोष्ट लक्षात घ्या की अमेरिकेमध्ये समजा उत्पादन घटलं तर यामुळे जागतिक बाजारभाव भविष्यात वाढतील, याचा इम्पॅक्ट जो आहे तो तुम्हाला ऑक्टोबरपासून दिसेल।
पण एक गोष्ट विचारात घ्या, की ऑक्टोबरपासून इम्पॅक्ट दिसायला सुरू झाला, की तिथून पुढे भारताची सुद्धा कापूस आवक सुरू होते. यामुळे अमेरिकेत घडणाऱ्या घडामोडीचा जो परिणाम आहे, याचा फायदा अथवा तोटा आपल्याला होत असतो. तर यंदाच्या वर्षी अमेरिकेतील कापूस उत्पादन घटण्याची शक्यता आहे. यामुळे जागतिक बाजारभाव तुम्हाला ऑक्टोबर-नोव्हेंबर नंतर प्रचंड प्रमाणात वाढताना दिसतील. कारण मागणी आणि पुरवठ्यात गॅप निर्माण होईल आणि याच्यामुळं दिवाळीनंतर जेव्हा आपला कापूस विक्रीस येईल, तेव्हा कापसाचा बाजारभाव 8 ते 10,000च्या दरम्यान जर राहिला, तर आश्चर्य वाटायला नको, असं जाणकारांचं मत आहे. कारण हे लाँग टर्मसाठी आपल्याला तेजीची एक संकेत देत आहे, एवढं मात्र खरं. आता भविष्यात कापूस बाजारभाव मग कसे राहतील, याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया आपण पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती. व्हिडिओ तर आवडला त्यामुळे लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणार प्रत्येक वेळी आपणास मिळत राहतो इथं सतत. तर सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधून आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उद्याला घेऊन येत राहील नवनवीन व्हिडिओ. तोपर्यंत सर्व कापूस उत्पादक कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उद्याला व्यक्त करतो. खूप खूप आभार.